घरचा वैद्य ह्या चॅनलमध्ये सगळं स्वागत आहे. आता आपण एका झाडापाशी आलेला आहे. आज पाडव्याचा दिवस आहे आणि पाडव्याचा दिवस आणि बुधवार असल्यामुळं आपल्याला एक वनस्पती न्यायला आलेला आहे. तर हे वनस्पती एवढी दुर्मिळ आहे, काही ठिकाणी भेटत नाही. तर ह्याला हिंगणबेट म्हणतात. असं बघा गुतागुतीमध्ये अडकलेलं आहे, वरी गुळवेल आलेला आहे. तर ह्या वनस्पतीची आधी ओळख करून घ्या. कसं आहे बघा, असे हे पान आहेत, हे असे बारीक पान आहेत आणि ह्याला एक हिंगणबेट येतं. तर ह्याला काय करायचं आपल्याला, पाडव्याच्या दिवशी जर तुम्हाला नाही काढता आलं तर बुधवारच्या दिवशी जर तुम्ही ह्याला पूजा करून काढली. आता मी पूजा पाठ करून झाडाला पाणी घालून सगळी पूजा करून काढली. आता तर एक बारीक काट्या काढल्यात, अशा बारीक बारीक काट्या काढल्यात हो का, बारीक अशा बऱ्याच जाडीच्या काट्या आहेत. हे असे काटे येत असते आणि हे काठीचं आपल्याला काय करायचं, इट्टीसारखं करायचं, दरवाजेवर बांधायचं, खिडकी अशा खिडकीवर बांधायचं. जिथून हवा येते घरात त्या दिशेनं चौकोडी 1 इंचाचा खुट्टीसारखा तुकडा, इट्टीसारखा तुकडा करायचा. आणि आपल्याला जर ते करताय तुम्ही तर याच्यापासून आपल्याला वाईट शक्ती रोखण्यासाठी ह्याची हिंगणबेटाची आपल्याला मदत होत असते. तर ही एवढं कारगर वनस्पती एकच आहे. तर ही आपल्याला इथं भेटलेली हिंगणबेट, ह्याला आता बोंड काही नाहीत, बिया काही नाहीत त्याला लागलेल्या. फक्त आपल्याला आता वनस्पती घेऊन जायची आहे. वनस्पती घेऊन याची पूजापाठ करून आज संध्याकाळी आपल्याला घरापाशी नेऊन बांधायची. पानं एक असे विशिष्ट प्रकारचे आहेत, असे जाड पानं येतात. एका जागी असे 2-2 पानं असतात एका जागी. काटा, एका काठीपाशी 2 पानं, आणि काटा पुन्हा वरचीवर मोठा होतो आणि तीच काठीमधून पुन्हा झाड असं म्हणजे पांगत चालतं. काठीपासून असे म्हणजे वरचीवर तगारे चालतात. तर हे असे हिंगणबेटाचे जरा आज पाडव्याचं जर घेऊन गेला हो, तर पाडव्याचं जर तुम्हाला भेटलं तरी एकदम चांगल्या प्रकारे काम करतं. हे घरामोरे, दारात, गेटवर दुईकून त्याला छालायचं, इट्टीसारखं करायचं आणि इट्टीसारखं करून आपलं दारात बांधलं तरी तर आपल्या चांगल्या कामाला काही शक्ती अडथळा आणतात, चांगल्या कामाला काही अडचणी येतात, चांगले कामं काही वाईट शक्ती होऊ देत नसतात. त्याच्यासाठी तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे ह्याचा उपयोग होणार आहे. फक्त ह्याचा वापर असा आहे की समजा एखाद्याच्या छातीत चमका निघतात तर ह्याचा जर बियाचं जरी चूर्ण तुम्ही थोडं पानामध्ये खाताय नागिनीच्या, तरी पण तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे ह्याचा उपयोग होतो. तरी असं हिंगणबेट झाड म्हणते त्याला. आणि बाकीकडे अजून इथं बी झाड आहे काही बाजूला, हिरवे पानं राहते त्याला की असे विशिष्ट प्रकारचे. हे असे बघा, ही ओळख एकदा सांगितलं होतं हिंगणबेट कसं दाखवा, हे बघा असं. आणि काही वनस्पती लोक म्हणते तोडून नेतात. हे जंगलामध्ये दुर्मिळ वनस्पतीसाठी इतके आहेत, भरपूर वनस्पती आहेत, पण ते जंगली लोक सांगत नाहीत. सगळे नेते म्हणून त्यांच्या देवाचा आशीर्वाद असतो, सांगत नसते. तर प्रत्येक जागी भरपूर वनस्पती आहेत. काही माणसाला असं गैरसमज होतो की पाड्यामा सगळ्या वनस्पत्या तोडून नेल्यात. सगळ्या वनस्पत्या तोडून नेऊन आम्हाला काय करायचं नाही. ही वनस्पती नेऊन जी का माता भगिनी, लेडीज, काही कुणाला अशा अडचणी असतात त्या माणसाला अशा मी देत राहतो, किंवा त्यांच्यापासून ह्या वनस्पतीपासून काय दुःख निवारण हो, हीच ह्या वनस्पती नेऊन देण्याचा हेतू. की आपल्याला काय त्याच्यापासून काय वनस्पती तोडून वाटोळं करून काही नाही. फक्त नेहताना ती बी थोडी आपली उत्तर दिशेकडे अगर पूर्व दिशेकडलेच न्यायची असते. तर अशाही प्रकारचे हिंगणबेटाचा बी तसाच वापर असतो. जर काही कुणाला घरात उलता पालता वाईट शक्ती करतात काही आहे, त्याच्यासाठी 1-1 इंचाचे, 2 इंचाचे, 1 फुटाचे तुकडे त्यांना देणार आहे. त्यांनी पण हिंगणबेट ज्याला पाहिजे त्यांनी पण फोन केला ते चालतो. व्हिडिओ खाली मी त्याचा नंबर बी माझा देणार आहे. तर त्याच्यापासून तुम्ही चांगला वापर करून घ्या. आणि बुधवारी त्याला फक्त अगरबत्ती धूर जरी दिला तुम्ही त्या विट्टीला त्या पूजा करून, तर त्याच्यापासून एकदम चांगल्या प्रकारे काम होणार आहे आपलं. तर असं हे एकदा झाड जवळून बघून घ्या. असं हे हिंगणबेट आहे. हे असं हे आता काही लोकांकडे अशा मोठ्या काट्या आहेत ह्याच्या, तर मोठ्या काट्या करून त्याला एका विशिष्ट प्रकारचा आकार देऊन अशा काट्या पण बनवितात. तर जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सदस्य बनून जा. चॅनलचे सदस्य बनल्यानंतर तुम्हाला असेच नवनवीन प्रकारच्या वनस्पत्या व्हिडिओ तुम्हाला बघता येणार आहेत. जेवढं होईल तेवढं हे व्हिडिओ शेअर करा. आणि वनस्पतीमध्ये दुरुपयोग कोणी करणार नाही असं, पण ह्याची पण मी पण काळजी घेतो की लई तोडून कुठं असे काही कमेंटमध्ये काय लिहू नका. मला कमेंट काहीच वाचता येत नाहीत.
रामकृष्ण हरी माऊली.